काकी राहू द्या, कट करा तो फोन, मी बघतो. बघतो म्हणजे उपकार करतोस काय रे माझ्यावर? हा, ही सगळं तुझ्यामुळे झालंय. ही अंकुशरावची पोरगी आत्ताच आत्ता गेली पाहिजे इथनं. पिऊ, कशाला शांत झालेल्या वादळाला हवा देतेस ग? चल गप्पीत ना. आता जर तुझ्या डॅडीसनी कळालं असतं ना की तू इथं आहेस, तर लय वाढीव काम झालं असतं. माझं ऐक, चल इथनं. नाहीतर ही काकी आहे ना, खरोखरच आपल्याला फरफटत इथनं बाहेर काढीला. तू पुरी, तू इथं काय करतेस ग? मी वीरूची माफी मागायला आले होते. माझ्यामुळे त्याला त्रास झाला ह्याचं लय वाईट वाटतंय मला. पण बघा ना, कधीपासून मी त्यानं माफ करावं म्हणून इथं बसली, पण तो काय माफ करणं झालाय मला. आई, तुम्ही एकदा समजवता का त्याला? अगं त्याला सांगते मी काय सांगायचं ती, पण तू माझं ऐक. अगं इथं अजून काय हुन्या अगोदर तू इथनं जा. आहो, पण अजून त्यानं मला माफ नाही केलं तर? गढूळ पाण्यात आपली हरवलेली वस्तू कवाच हुडकायची नसती पुरी. अगं ते पाणी नितळ होऊ द्यायचं असतं. त्याचा समदा गाळा खाली बसला की मग आपली हरवलेली वस्तू हुडकायची असते. तेव्हा आता चिडलाय ना तुझ्यावर, मग त्याला वाई शांत होऊ दे की, मग तू त्याच्याशी बोल. आणि आता जा पुरी येत ना तू. पुरी, आईचं ऐकणार नाहीस वे तू? मला पटतंय तुमचं आई. जाते मी. वय पुरी, ये तू. आईंच्या शब्दाचा मान ठेवून जाते बर का? पण लक्षात ठेव, तुझी माफी मिळवल्या बिगर मी बी शांत बसणार नाही. नाही तुझी माफी मिळवली तर मी बी पाटलाची पोर नाही. लक्षात ठेव. येते आई. वय. पियू जेवायला आल्या नाहीत. कुठे आहेत त्या? तिच्यावर पाळत ठेवणार कुत्र नाही आम्ही. आम्हाला नाही माहित. बाप आहे आम्ही तुमचं, जरा नीट बोला. आज बरी आठवण आली. जिला वारसदार म्हणून निवडलंय ना, हे तिला सांगायचं, आम्हाला नाही. जगदीशराव. डॅडी. पियू, अहो आम्हाला न सांगता कुठे गेला होता तुम्ही? ते गावातल्या लोकांना भेटायला गेले होते. त्यांच्या काही अडचणी होत्या, त्या जाणून घ्यायच्या होत्या. बघितलं का, तुमच्यासारखं बोंबलत फिरायला गेल्या नव्हत्या त्या. माणसं जोडायला गेल्या होत्या. नाहीतर तुम्ही. आम्ही माणसं जोडतो का तोडतो हे कळेलच लवकर तुम्हाला. पियू, बघितलं का, आम्ही तुम्हाला राजकारणात आणलंय तर कसा जळफळाट झालाय नुसता यांचा. स्वतःच्या फायद्यासाठी तिला राजकारणात आणलंय हे पण सांगा की तिला. तुझा भोळा बाबडा चेहरा वापरून स्वतःची इमेज बनवायची आहे त्यांना. उगाच बिनबुडाचं काहीतरी बोलू नका. पियू, तुमच्यात कॅलिबर आहे म्हणून तुम्हाला राजकारणात आणलंय आम्ही. कॅलिबर? पियू, तुला चांगलंच माहिती आहे की तुझ्यापेक्षा जास्त कॅलिबर आमच्यात आहे, आणि ह्यांच्यापेक्षा पण. आणि आम्ही जर निवडणुकीला उभं असतो ना, तर असं 3 वेळा पडलो नसतो.
दादा रे काय बोलतोयस तू? डॅडी आहेत ते आपले. आणि ह्याची तर लाज वाटते ना. त्याच्या बायकांच्या लपड्यामुळे सगळ्यांच्या मनातून उतरला ह्यो माणूस. ह्याच्या बायकांच्या नादामुळे स्वतःची खुर्ची गमावून बसला ह्यो माणूस. आणि ह्याच माणसामुळे आपली आई आपल्याला कायमची सोडून गेली. आम्हाला चांगलंच आठवतंय, बाहेरच्या लपड्यावरून ह्यांच्यात आणि आईच्यात भांडणं झाली होती, तेव्हा या जिन्यावरून त्यांना आईला ढकलून दिलं होतं. आम्ही स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय. आपल्या आईचा खुनी आहे ह्यो माणूस. जगदीशराव, बस बस. आता एक शब्द जरी बोलला तरी इथंच गोळी घालीन. हो, आधी स्वतःच्या पायावर नीट उभं राहावा आणि मग गोळी घाला. ते तू नको शिकवस. तू इथं आता आमच्या जीवावर उभा आहे. आता जर अजून आवाज चढवला तर पेटात लात घालून या संपत्तीतनं घरातनं तुला बाहेर हाकलीन. मग बघू तुझा माज किती राहतोय. राहणार, आयुष्यभर राहणार. आज आहे आणि उद्या पण असणार. आज ह्याच माझ्या माझानं तुमचा माज उतरवला नाही तर बघाच तुम्ही. अरे थांब, कुठे चाललाय? ये माघारी, चल उतराव आमचा माज. अरे ये ना, बघू किती दम आहे तुझ्यात. डॅडी हाऊ सॅड. राजकारणातले तुझ्या एंट्रीमुळे एवढं सगळं घडेल वाटलं नव्हतं ग. बघ ना, राजवीरशी तुझी फ्रेंडशिप तुटली, घरात ही भांडणं. बट डोंट वरी, मी आहे ना. पिऊ, मी आहे ना मज्जा बघायला. वीरू, एवढा राग बरा नाही र. यात त्या पुरीची काय बी चूक नाही र. तुझी माफी मागायला स्वतःहून ती आपल्या दारात आली होती. मला ठाव आहे र, तू खोट्या लोकांच्या सावलीला बी उभा राहत नाहीस. पर म्या खोटं नाही वागली तुझ्याशी. मला राग नाही आला तुझा, वाईट वाटतंय मला. अगं तू बी बाकीच्यांसारखीच वागलीस. तू तरी सांगायला पाहिजे होतस ग मला की ती त्या अंकुशरावची पोरगी आहे. अरे इरू, तिनंच मला सांगितलं होतं इरूला यातलं काय सांगू नका म्हणून. येळ आली ना की मीच सांगेल त्याला समज. आणि तू बी तीच ऐकलंस. अगं पोटच्या पोरापेक्षा तुला त्या अंकुशरावची पोरगी जवळची वाटली होय. अरे इरू, तसं नाही र. अरे पण त्या दिवशी तिच्या घरातली माणसं तुला इथं दारात सोडून गेली, त्या रात्रीला मी तुला समज सांगितलं होतं र. पर तू ऐकायच्या आधी झोपून गेलास. काय? अरे खोटं नाही बोलत मी पोरा, खरंच सांगितलं होतं मी तुला. खरं सांगू पोरा, त्या पोरीनं काय वाईट ही तुला तिची ओळख लपवली असती ना तर तिनं मला बी काय सांगितलं नसतं र. पोरा, खऱ्या खोट्या माणसांची पारख आहे मला, आणि ती पोरगी खरी वाटली मला. अरे पोरा, त्या दिवशी मी तिला माझ्या हातनं 4 घास भरवलं, तेव्हा ती घळाघळा रडली र. आणि डोळ्यातलं पाणी कवाच खोटं बोलत नाही. बासाई, हे बघ, त्या पोरीबद्दल मला काहीच ऐकायचं नाही. त्या पोरीचा विषय ना माझ्यासाठी कायमचा संपलाय. मी जातो झोपायला. अरे हे विरू, ऐक की र, असा डोक्यात राग घालून घेऊ नकोस. विरू, हे विरू. जेवण आणलंय तुझ्यासाठी. तुझ्या बापाला नेऊन देते. दादा, तू का सारखं राग करतोस डॅडींवर? तुला वाटतात तसं नाही आहेत ते. लोकांनी त्यांना बदनाम केलं आणि आपणच त्यांच्यावर विश्वास नाही ठेवणार तर मग कोण ठेवणार आहे? आपल्या आईला त्यांनी नाही मारलं,
वीराचा अपघात झाला होता. झालं तुझं सांगून. आता निघायचं इथनं, तुझ्याशी आणि तुझ्या बापाशी अजिबात बोलायचं नाही आम्हाला. मी राजकारणात आले म्हणून चिडलायस ना माझ्यावर? दादा खरं सांगते, त्या दिवशी जी काही झालं ना मला काहीच माहित नव्हतं. डॅडीने वारसदार म्हणून माझं नाव घेतलं तेव्हा मला बी धक्का बसला होता. आता तिथे स्टेजवर आपण सगळेच होतो म्हणून मला नकार नाही देता आला. पण डॅडींची किती बी इच्छा असू दे, मी राजकारणात थांबणार नाही. तू काळजी नको करू. तुझ्या वाटेतला अडथळा मी नाही बनणार. आमचा ना याच्यावर विश्वास. राजकारणात कोणीच कुणाचं नसतं. पण तू आहेस, तू भाऊ आहेस माझा. तुला आठवतं दादा, आई गेल्यावर डॅडी दौऱ्यांवर असताना तूच सांभाळलंस ना मला. माझी दिवस रात्र काळजी घेतलीस. मला काय हवं काय नको सगळं बघितलंस. कधी एकटं नाही पाडलं. आईची कधी आठवण बी नाही येऊ दिली. माझ्या वाटेत कुठला बी अडथळा आला ना तर तू त्याला सामोरं जायचंस. आणि मग आता तुझ्या वाटेतला अडथळा बनून मी कशी राहीन? तू जरी उभी नाही राहिलीस तर तुझा डॅडी तो तुला माझ्या वाटेत उभं करणारच ना. आत्ता केलं तसं. ही सत्ता म्हणजे एक नशा आहे. माणूस मरेपर्यंत ती तिची पाठ सोडत नाही. म्हणूनच मला ती नशा स्वतःला लागू द्यायची नाही. तू किती बी नाही म्हणलीस तरी तुझा डॅडी यातून तुला बाहेर पडून देणार नाही. तरी बी मी पडणार, तुझ्यासाठी पडणार. आणि योग्य वेळ आल्यावर तर तुझ्या पाठीमागं ठामपणे उभी बी राहीन. हे शब्द आहे माझा. पण माझ्या फक्त 2 अटी आहेत. पहिली म्हणजे यानंतर तू घरात कुठलाच वाद घालणार नाही. आणि दुसरी, आत्ता चुपचाप माझ्या हातानं 2 घास खाशी. एवढ्या घाई सकाळी गाडी घेऊन कुठे गेली होती? ते हरकत नाही, जात जा, पण विचारून घेऊन जात जा. वय हे नाही 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 नाही, ही जमणारच नाही. त्योक आता न जमायला काय झालंय? का पहिल्यांदा करतोय शेतातली कामं? हा ती नाही म्हणते मी, तुझ्या राजीनाम्याचं म्हणतोय. हा आम्हाला पटलेलंच नाहीये की तू असा राजीनामा दिला ते. अरे पण तू असा तडकाफडकी राजीनामा द्यायलाच नाही पाहिजे होतास. तुला का जरा आमचा तरी विचार करायचा. बेट्यानो, तुम्हाला माहिती आहे ना मला राजकारणात बिलकुल इंटरेस्ट नाही. ती अरे मी आपलं आहे ना हे शेतात गुराढोरातच रमतोय ना, ते बेस्ट आहे मला. अरे ते राजकारण आपलं कामच नाही. अरे असं नाही, तुला राजकारणात इंटरेस्ट नाही म्हटल्यावर, तुझ्याकडे पद नसल्यावर आम्ही आमच्या अडचणी घेऊन कुणाकडे जायचं? आता अडचणी सोडवायला पद कशाला पाहिजे? त्यात तर आपण अशा वेळी सोडवू शकतोच की. अरे विराला का पद असेल ना, एक टेरर असतो, एक रुबाब असतो. काय रे? होय. अरे 4 चौकात इज्जत असते. होय. थोडं मिरावता येतं आणि जो नडल त्याची जिरवता पण येते. होय. होय नाग्या, मला ना मिरवायची हौसे ना कोणाची जिरवायची. मी आपलं आहे का नाही त्यात बेस्ट आहे बघ. आणि चला तुम्ही निघायत ना, मला एक कामं पडले ती. ही सगळं पिटून अजून उसाला पाणी पाजायचंय, मक्याचं वजा आणायचंय. सारखा काम करू दे मला. अरे विरू भैया, ते काय नाही, तू आत्ताच्या आता आमच्यासोबत आमदार साहेबांच्या ऑफिसला चल आणि तो राजीनामा माघारी घे. बाकी आम्हाला काय माहित नाही. अरे विराला का तुझ्याशी बोलतोय आम्ही? अरे वाईस इज्जत तरी द्या आम्हाला. नाग्या, मी सांगितलं ना
मला ती पदवीत काय नकोय म्हणून बोललो तर बोललो. यो असं नाही ऐकणार. आपण यांना डायरेक्ट आमदार साहेबांची इथं जाऊ आणि त्यासनी सांगू की आपल्याला यो अध्यक्षपदी आपला भाऊच पाहिजे म्हणून. वीरू भैया, तू जर ऐकलं नाहीस ना, आम्ही आमदार साहेबांच्या ऑफिसमध्ये जाऊन राडा घाली ना. घाला, राडा घाला, काय करायचंय ते करा. वाटल्यासे पेटून या जरा. बघा खरं घालीन. विरे चाललो आम्ही. असं तर असं, तसं तर तसं. वीरू भैया, आता तू बघत चक्कीत जाऊ कसं असतं ते. पेटवीन म्हणजे पेटवीन. विरू भैया, आता त्यांना सुट्टी नाही देणार. चला रे, राडाच घालू आता. चल माया. मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, लेने तुझे ओ गोरी आएगा तेरा लिया आहा में. काय ग वैशे, चल आपल्याला जायचंय. आपल्याला एक काम आहे. नाही 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 नाही, अजिबात नाही. पुरती हौस पिटली माझी. आणि एक वेळेस का नाही मी पिलेचा हात धरून त्याच्या संकट पळून जाईल, पण तुझ्या संकट नाही नाही नाही. मी तुला येतेस का असं विचारत नाही, सांगते. चल वीरूच्या घरी जायचंय आणि माफी घेऊनच परत यायचंय. तो वीरू नाही त्याच्या घरी, तो गेला तिकडे त्याच्या रानात. ते मगाशी पिल्याचा फोन आला होता, तो म्हणला मग रानात जाऊन माफी मागू. चल जाऊ आणि लगेच येऊ माघारी. राहू दे, तो काय तुला माफ करणार नाही आणि मी काय तुझ्या संकट येळवाया घालवणार नाही. आणि असं बी मी मेहंदी लावतीये आणि ह्या अवस्थेत फक्त मी माझ्या पिले समोरच जाणार, दुसऱ्या कुणाच्या बी नाही. तुझा तुझी तू. तू खरंच माझ्या संग येणार नाहीस? नाही ठरलंय तुझं? वय ठीक आहे, मग जाते माझी मी. बस मेहंदी लावत.
आधी मला माफ कर, मग मी बी जाईन म्हशीसारखी. करणार आहेस